नमस्कार मित्रांनो. काल महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 बजेट सेक्शन 2026 आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यामध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे नवीन आर्थिक तरतुदी व लाडकी बहीण योजना आणि शेतकरी विषयक घोषणा झाल्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा हा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून विधिमंडळात लाडक्या बहिणीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. चला मग आपण लाईव्ह बघूया काय निर्णय घेण्यात आला तो. येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. काळजी करू नका. तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे. फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहणार आहेत आणि ते सर्वात प्रथम तुम्हाला दिसण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व ऑल बटनला क्लिक करा, कारण माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करा, जेणेकरून बऱ्याचशा महिलांना या स्कीम बद्दल जी काही माहिती दिली ती सर्वात प्रथम पाहता येईल. धन्यवाद.